तुझं खरंय ग. मला पगार असतील काय तर तुला साडी घेऊ कुठून, मला कपडे घेऊ कुठून आणि त्या पोरांना कपडे घेऊ कुठून. तुझं सगळं खरंय पण मी काय करू काय तू सांग ना मला. मला आता फाशी घेतल्याशिवाय पर्याय राहिला नाही आता. तू मला सांगते ते आत्महत्या वगैरे ना, त्या तशा धमक्या मला अजिबात द्यायच्या नाही आणि तशी भीती घालायची नाही. परीक्षा द्यायची आणि पास व्हायचं. बरं ठीक आहे, चल मी पाहतो काहीतरी. काहीच पर्याय राहिला नाही आता आयुष्यात. काहीच करू शकलो नाही कोणासाठीच. काही अर्थ नाही आता. चला आता शेवटचा पर्याय एकच. सगळं संपलंय आता. अरे हे यार सुदाम, काय झालं तुला? आणि दावण ते ना, काय चाललंय काय तुझं? काही नाही, काही नाही. अरे काय दाव हे काय चाललंय तुझं? हा काय मास्तर, हा असं असतोय? हो तुम्ही चोर म्हणा, दरोडेखोर म्हणा, पण मास्तर म्हणू नका. आता आता काय झालं तुला अशा वेळेस? अरे झालं काय बाबा? हा फराच या शेवटच्या टोकाला तू गेला. हा संपलं, जीवन निरर्थक झालं आता. असं झालं काय नेमकी? शून्य झालंय, शून्य शून्य आता. असं निराश होऊ नको. अहो आता एकच पर्याय राहिला आता, एवढाच. कारण आता असं झालंय, ती टीईटी पास होऊ शकत नाही, घरचे सांभाळायला तयार नाही, समाज जगू देईना. आता काहीच राहिलं नाही आता. हे बघ, असं खचून जाऊ नको. अरे सारं गाव तुला मास्तर म्हणून बोलत की नाही? आई बापाने किती आशा लावली तुझ्याकडं, आणि ती पोरगी हा इतक्या लांबून आले तुझ्या घरी. तुझ्या आशेवर आले की नाही सांग बरं? हा आणि त्या पोरीच्या बापाने काय पाहून दिलं तुझ्याकडं? आता अशा अर्धावर याच्या दर गेला, ते लेकरांनी काय करू सांग तुझ्या माग? हा चांगलं वाटलं का त्या तिच्या बापाला तरी? आणि तिने कोणाकडे पाहिजे? होय संपलं आता. हा बाय, नोकरी म्हणजे काय सारं नाही. ऐक, रडू नको. अरे ऐक बाबा, तुझ्या आई बापाने लय कष्ट करून तुला शिकलेलं मी पाहिलंय माझ्या डोळ्याने.